सोनम वांगचुकजी यांना सपोर्ट देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हाक दिली होती। त्यासाठी युवा नेते आमदार आदित्यजी ठाकरे इथे आलेले आहेत। तसेच विद्यार्थ्यांना युवांना सपोर्ट देण्यासाठी तेजसजी ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। आमदार आदित्यजी आगे बढ़ो। ऊपर कर देता है। ए मोबाइल खाली क्या मोबाइल ए अरे हँडबोर्ड खाली घ्या रे। ए मला वाटतं आजची ही तुफान गर्दी हा सगळे मुंबईकर जमलेले आहेत। ते एका हिरोसाठी जमलेले आहेत, सोनम वांगचुक यांसाठी जमलेले आहेत। मला वाटतं आजची ही तुफान गर्दी सगळे मुंबईकर जमलेले आहेत। ते एका हिरोसाठी जमलेले आहेत, सोनम वांगचुक यांसाठी जमलेले आहेत। इथे शिवसैनिक आहेत, आपल्या सोबत अनेक सिव्हिल सोसायटीचे लोक आलेले आहेत, विद्यार्थी संघटनेचे लोक आलेले आहेत। मी सगळ्यांचं स्वागत करतो। थँक्यू फॉर कमिंग हिअर। थोडं असे मला इकडे बघायला मिळेल, थोडे असे मला एक समजून घ्यायचं आहे मला एक समजून घ्यायचं आहे। गेले 20 दिवस 21 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करत आहेत। राहू दे सगळे झेंडे नाही राहू दे, वरती राहू दे, सगळे झेंडे वरती राहू दे, तिरंगे वरती राहू दे आपले सगळे। कॅमेरा नंतर, नो प्रॉब्लेम, कॅमेरा मध्ये मी नाही आलो तर चालेल, तिरंगा येऊ द्या। मला एक समजून घ्यायचंय, 20 दिवस 22 दिवस सोनम वांगचुक हे उपोषण करतायत, हंगर स्ट्राईक करतायत। ते कोणासाठी करत आहेत? या देशासाठी करत आहेत, या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी करत आहेत। नीट परीक्षाची पेपर लीक झाला, पेपर फुटला, 22 विद्यार्थ्यांनी मला वाटतं जवळपास सुसाईड केलेलं आहे। त्यांच्यासाठी उपोषण करत आहेत। त्यांची एकच मागणी आहे की जो एक निकम्मा मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला। मला एक समजायचं आहे, धर्मेंद्र प्रधानना कुठचं सोनं चिकटलेलं आहे की प्रधानमंत्री त्यांना काढू शकत नाहीत। आज देशाचा युवा विचारतोय, आज देशाचा युवा हा रस्त्यावर उतरलेला आहे। युवा आहे, युवती आहे, सगळे रस्त्यावर उतरले आहेत। इथे तुम्ही पाहिलं तर सगळे विद्यार्थी आहेत, अनेक लोक इथे विद्यार्थी आहेत, वेगळ्या वेगळ्या संघटनेतून आलेत, वेगळ्या वेगळ्या पक्षातून आलेत। गरज नाही की सगळ्यांनी कोणी एकाच व्यक्तीला मतदान केलं असेल। कदाचित आपलं एक मत अनेक विषयावर होऊ शकणार नाही, पण आपलं एक मत ह्या विषयावर होऊ शकतं की आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावंच लागेल। देशात आता सगळे जे युवा उतरलेले आहेत ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहेत। देश के युवा बोल रहे हैं कि आज मंत्री प्रधान का इस्तीफा मांग रहे हैं। अगर मंत्री प्रधान थोड़ा उल्टा किया जाए तो क्या होता है? ये भी मांगने में हम कम नहीं रहेंगे। लीकच्या मागे लीक, नीटचा पेपर लीक होतो, टीईटीचा पेपर फुटतो, एमपीएससीचा पेपर, प्रत्येक वर्षी आंदोलन करायला लागतात। आज अनेक शाळांमध्ये बाथरूम नीट नाही आहेत, आज अनेक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स नाही आहेत, आज अनेक शाळांमध्ये वीज नाही, इलेक्ट्रिसिटी नाही आहे। सरकारी शाळा काय, सरकारला शिक्षणाची गरजच वाटत नाही। एक एक मुख्यमंत्री बघा, त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे एक एक किती कोणी पास केले हे बघा।
पण भाजपचं हेच कारभार चाललेला आहे की देशाला अशिक्षित ठेवा, देशाला शिक्षणापासून वंचित ठेवा, अंधभक्त बनवा. आम्ही अंधभक्त राहू तर ह्या देशाच्या मातीचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू, जर हे संविधान दिलं. पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही. कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही. दोन हजार चौदा पासून जे जनमत मिळालं, 2014 पासून जे मतं मिळाली त्यांना, आपण पण त्याच्यात होतो ना, त्यांच्या सोबत होतो, भाजपच्या सोबत होतो. एका वेळी एकदा फसलो, दुसऱ्यांदा फसलो, तिसऱ्यांदा फसू शकणार नाही. पण तेव्हा देश बदलायला त्यांना मॅन्डेट मिळालं होतं. देश बदलायला, देश बदलने के लिए जो मैंडेट मिला था, आज वही लोग संविधान बदलने चले हैं, उनको हमें रोकना पड़ेगा.